नमस्कार मित्रांनो, राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी राशन कार्ड धारकांना जानेवारी 2023 पासून सरकारकडून राशनऐवजी पैसे देण्यात येत आहेत आणि आता या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणाऱ्या पैशामध्ये वाढ होणार आहे। या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा जो जी.आर. आहे तो आलेला आहे। नक्की काय जी.आर. आहे ते सर्वात पहिल्यांदा बघूयात। मित्रांनो, तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबतचा दिनांक 20 जून 2024 रोजी निर्गमित झालेला जी.आर. आहे। यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही बघू शकता दिनांक 24/7/2015च्या शासन निर्णयान्वये राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता। नंतर जानेवारी 2023 पासून या 14 दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारकांना अन्नधान्याऐवजी प्रति लाभार्थी ₹150 इतक्या रकमेच्या थेट हस्तांतरणाची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजना सुरू करण्यात आली आहे। केंद्र शासनाकडून सन 2023-24 साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आला आहे। त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL म्हणजे केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजनेअंतर्गत रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढीव रोख रक्कम आर्थिक वर्ष 2024 मध्ये देणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2024 पासून प्रति लाभार्थी ₹170 म्हणजेच कुटुंबातील एका व्यक्तीस 170 या दराने लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहेत। मित्रांनो, सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। धन्यवाद।